महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद, त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद, जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद. एक अजनबी हसीना से एक्सक्यूज मी. हॅलो. हॅलो. मी अमित. हॅलो, मी वैभव. अच्छा, ओके ओके. एक विचारू का? म्हणजे जरूर जरूर. थोडं दडपण आलं विचारायला, पण तुम्ही हे सगळं घेऊन बसलायत, एकीकडे लॅपटॉपवर काम करताय, एकीकडे काही पुस्तकं आहेत, कढई आणि पलिता. काय करता नेमकं आपण? हे पोटा पाण्याचा व्यवसाय आहे. मी IT प्रोफेशनल आहे, त्याच्यामुळे लॅपटॉप शिवाय तर माझं पान हालत नाही. अच्छा. त्याच्याबरोबर दुसरं पान जी मी भरवतो ते म्हणजे मी लेखक आहे. अरे वा. ही माझी प्रकाशित झालेली काही पुस्तकं आहेत. क्या बात. आणि कढईचं जर म्हणाल तर पाककला हा माझा छंद आहे. या सगळ्या गोष्टी मी जिथे असीन तिथे बाय डिफॉल्ट असणारच. काय म्हणता? क्या बात आहे. वा, तुमच्याशी मैत्री करायला मला आवडेल. म्हणजे जरूर. आयुष्यात मी पहिल्यांदा अशी व्यक्ती पाहिली आहे की जी ही या सगळ्या गोष्टी घेऊन फिरते. ही कोणत्या विषयावर आहे? तुम्ही जे बघताय ते सुग्रास जे आहे ते पाककृतींमधून अध्यात्म किंवा फिलॉसॉफी. पाककृतीकडून अध्यात्माकडे? होय. म्हणजे हे कॉम्बिनेशन कसं काय? हा एक दृष्टिकोन आहे. मी म्हणेन की आपण जेही काही बघतो, वाचतो, बोलतो, जगतो त्या प्रत्येक गोष्टीतून आपण जर ठरवलं तर आपण काहीतरी शिकू शकतो. बर. अध्यात्म ही जगण्याची एक दिशा असते आणि तेही त्या पदार्थांमधून आपल्याला बघायला मिळतं, शिकायला मिळतं. एक्झाम्पल? पुरणाची पोळी वरून दिसायला साध्या पोळीसारखीच दिसते, पण आतमध्ये गोडवा भरलेला असतो आणि म्हणून ती विशेष ठरते. आपण दिसायला चार चौघांसारखे असलो, माणूसच असलो, सगळी माणसंच आहेत, पण आपल्या अंतरंगी जर गोडवा असेल तर आपलं माणूस पण जास्ती खुलून दिसतं. क्या बात आहे यार. वा, कमाल. तुमचा हा थॉट मला फार आवडला. पण मग तुम्ही यात सगळ्या गोष्टी यात नमूद केल्यात, वेगवेगळ्या रेसिपीज? याच्यामध्ये 50 वेगवेगळ्या रेसिपीज आहेत आणि माझ्या आजवरच्या 3ही पुस्तकांमध्ये सगळ्यात जास्त लोकप्रियता या पुस्तकाला लाभलेली आहे. क्या बात आहे. वा. तर मला तुम्हाला विचारायचं, मला समजा हे पुस्तक खरेदी करायचं असेल तर मला बाजारात मिळू शकतं? बाजारात पुस्तक अवेलेबल आहे. या पुस्तकांची नावं सांगा. सुग्रास आणि दुसरं काय आहे? सुग्रास आहे, हे सुमन आहे. ते जसं पदार्थांमधून अध्यात्म तसं हे फुलांमधून अध्यात्म. फुलांमधून? 50 फुलांमधून अध्यात्म. परत बाभळीचं झाड बघितलंय? हो. बाभळीच्या झाडाला काटे असतात, बरोबर आहे? हो. फांदी जितकी बारीक असते तितके त्याचे काटे टोकदार असतात. फांदी जशी जाड होत जाते काट्यांचा टोकदारपणा कमी होतो आणि झाडाचा जो बुंधा असतो त्याच्यावर एकही काटा नसतो. आपण जसं मोठं होत जातो तसं आपल्यातले इतरांना टोचणारे काटे कमी करणं हे बाभळी आपल्याला शिकवते. तुम्ही कमालीचे आहात. हा ऍक्च्युली एक वेगळा थॉट तुम्हाला तुमच्या डोक्यात आला, हीच मोठी गोष्ट आहे. अशा पद्धतीने 3 वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये काम करणारा व्यक्ती किती चांगला कुक असू शकतो. जरूर. तुम्ही कोणती रेसिपी दाखवण्यासाठी आलात आज? आज मी तुम्हाला गुळपापडी दाखवणार आहे. कुठल्याही प्रकारचा गोड पदार्थ म्हटला की त्याच्यामध्ये पाकाचा संबंध असतो, साखरेचा किंवा गुळाचा पाक. तो जोवर आपण करून बघत नाही ना तोवर तो खूप कठीण वाटतो. आणि माझा अनुभव असा आहे की एकदा तो प्रकार जमला की मग इतर प्रकार करायला नकोसे वाटतात. परफेक्ट म्हणाला. चला, मला असं वाटतं आता कॉफी झालेली आहे. तुम्ही म्हणाला जोवर करून बघत नाही तोवर गंमत येत नाही. बरोबर. मग आपण
गप्पा मारण्याविषयी आता करून बघूयात. नक्की, चला. कारण मधला बराच वेळ गेला. आय थिंक आवर टीम इज रेडी. ओके, करूया स्टार्ट. चलो. नमस्कार, मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो अनवट स्वादच्या आजच्या भागात. मंडळी, प्रत्येकाला दररोज काही ना काहीतरी नवं, चमचमीत, चटपटीत खावंसं वाटतं आणि तुम्हा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणी ना कोणी झटत असतंच की, कधी घरात तर कधी बाहेर, नाही का? पण या सगळ्या आवडीनिवडी जोपासत असताना प्रत्येक जण आपला कामधंदा देखील जपतोय. असेच एक गृहस्थ आहेत जे IT प्रोफेशनल आहेत, त्याचसोबत उत्तम कुकही आहेत आणि उत्तम लेखकही आहेत. त्यांनी लिहिलेली काही पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. आज खास आजच्या भागात पुण्याहून ते आपल्या अनवट स्वादच्या किचनमध्ये सहभागी होत आहेत आपली रेसिपी घेऊन. त्यांचं नाव आहे वैभव भालडे. वैभवजी, नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या किचन. धन्यवाद. आज मला जाणून घ्यायला फार आनंद वाटतोय की तुम्ही एकीकडे IT प्रोफेशनल आहात, कुक आहात, लेखक आहात. हे सगळं तुम्ही कसं काय जमवून घेता बरं? IT प्रोफेशन हा तर माझा व्यवसायाचा भाग आहे हां. आणि बाकीच्या 2 गोष्टी म्हणाल तर मला काही वेगळं करावं लागत नाही. ते दोन्ही माझे आवडते छंद आहेत, ते होऊन जातात. तुमच्या छंदांविषयी जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. पण तत्पूर्वी आमचा प्रेक्षक वर्ग अजूनही वाट पाहतोय की पुण्याहून आलेले हे गृहस्थ मल्टी फॅसिनेटेड पर्सनॅलिटी आम्हाला कोणती रेसिपी दाखवणार आहे. आज आपण बघणार आहोत नाचणीची गुळपापडी. नाचणीची गुळपापडी, क्या बात आहे. म्हणजे पौष्टिक. कोणत्याही सीझनला तर चालेल, हिवाळ्यात विशेषतः चालेल. आणि नाचणीमध्ये लोह आणि कॅल्शियमचा भरपूर पुरवठा होतो आपल्याला. गुळामध्ये पौष्टिक तत्व आहेत, साजूक तूप आपण वापरतो आणि कणकेमध्ये फायबर्स आहेत. त्याच्यामुळे हे सगळं एकत्र करून जो पदार्थ हा बनतो, चवीला तर नक्कीच आवडेल, पण तब्येतीसाठी आणि या हिवाळ्याच्या ऋतूसाठी अतिशय चांगला असलेला हा पदार्थ आहे जो आपण आज बनवणार आहोत. या रेसिपीसाठी लागणारं साहित्य सांगा. नाचणीची गुळपापडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी तूप, 1 वाटी कणिक, 1 वाटी नाचणीचं पीठ, 1 वाटी बारीक चिरलेला गूळ, वेलदोड्याची पूड. साहित्य आपल्याला कळलेलं आहे. आता आपण अजिबात वेळ न दवडता कृतीकडे बघूया. कुठून सुरुवात करायची? सगळ्यात आधी तूप घेऊयात. हे सगळं 1 वाटी मोजून घेतलेलं आहे. याला प्रमाणाला फार महत्व आहे या रेसिपीमध्ये. 1 वाटी तूप, 1 वाटी गूळ आणि 2 वाट्या पीठ. पीठ मी जेव्हा म्हणतोय तेव्हा ती फक्त कणिक असू शकते. आज जसं आपण घेणार आहोत तसं अर्ध कणिक अर्ध नाचणीचं पीठ असू शकतं. नाचणीच्या पिठाऐवजी बाजरीचं पीठ, मुगाच्या डाळीचं पीठ, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ हे सुद्धा वापरू शकता. हे तूप थोडं विरघळलं की आपण त्याच्यामध्ये ही दोन्ही पिठं घालूयात. मला एक सांगा बरं, तुम्हाला स्वयंपाकाचं बाळकडू कोणाकडून मिळालं? माझे वडील तर, बाबा तर माझे करतच होते, पण इव्हन माझे सगळे काका, माझे सगळे चुलत भाऊ, आमच्या घरामध्ये ही परंपरा आहे असं म्हटलं तरी चालेल. अर्थात याचा अर्थ असं नाही की घरातल्या बायका काही करत नाहीत. गुड जोक. पण घरातल्या आम्हा सगळ्या भावंडांना किंवा भालडे कुटुंबियांना मी म्हणेन की स्वयंपाकाची आवड आहे आणि तो चांगला जमतो. गुड गुड गुड. तूप वितळलंय. आता आपण त्याच्यामध्ये प्रत्येकी 1 वाटी नाचणीचं पीठ आणि कणिक मंद ते मध्यम आचेवर हे पीठ खमंग भाजून घ्यायचंय. या भाजण्यावर गुळपापडीची गुणवत्ता अवलंबून आहे. कच्चं राहिलं पीठ तर चवीतही फरक पडतो आणि वडी चिवट होते. हा पदार्थ विशेषतः कुठे जास्त बनवला जातो महाराष्ट्रात? गुळपापडी हा आपला पूर्ण महाराष्ट्रातलाच पारंपरिक पदार्थ आहे. किंवा इव्हन काही भागामध्ये कोरड्या खोबऱ्याचा म्हणजे सुक्या खोबऱ्याचा चुरा किंवा इव्हन फुलवलेला डिंक, तळलेले पोहे असे वेगवेगळे प्रकार घालून सुद्धा गुळपापडी केली जाते. गुळपापडी हा हिवाळ्यात पौष्टिक म्हणून तर आपण करतोच, पण वर्षभरही कधीही करू शकू आणि अतिशय पटकन होणारा प्रकार आहे हा. तुम्ही आता ज्या प्रकारे हे सगळं हाताळताय किंवा हे ढवळताय, मला असं वाटतं तुम्ही बऱ्याच वर्षांचा एक्सपिरियन्स ठेवता सोबत. आई माझी शिक्षिका होती, आता रिटायर्ड आहे. तर आई शिक्षिका असल्यामुळे ती घराबाहेर जायची नोकरीच्या निमित्ताने आणि मग कधीतरी मला आणि माझ्या बहिणीला संधी मिळायची स्वयंपाकघरात घुसायची आणि शिकत गेलो. आणि कधी आम्हाला या गोष्टीची भीती कधी कोणी लकीली घातली नाही असं मी म्हणेन. बरं, तुम्ही हे जे ढवळत आहे कंटिन्युअसली ढवळणं सुरूच ठेवायचं ना? हो हो. प्रेक्षकांना सांगा बरं का आमच्या. होय होय होय.
याच्यामध्ये मुख्य काय आहे की आपण जर हे ढवळलं नाही ते सांग तर पीठ खाली लागेल आणि ते जळण्याची शक्यता असते. ते आपल्याला टाळायचं आहे आणि म्हणून कंटिन्युअस हे आपल्याला भाजत राहायचं आहे. ओके. पण तुम्ही आता ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगता किंवा टिप्स सांगता तर मला जाणून घ्यायला आवडेल की स्वयंपाक करत असताना किंवा कोणती रेसिपी करत असताना एखाद्या स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीनं कोणकोणत्या टिप्स कायम लक्षात ठेवा. स्वयंपाक करणं ही जशी कला आहे ना तसं स्वयंपाक करणं हे शास्त्रही आहे. इव्हनली लागणारी उष्णता, पदार्थाला एकाच वेळेला नीट सगळ्या बाजूनी जर उष्णता लागली तर तो पदार्थ एकसारखा शिजतो. बरोबर. लाडू, वड्या किंवा हे जे आपण पदार्थ जे करतो ना याला भांडं जे हवं ते जाड बुडाचं भांडं असायला हवं. जाड बुडाच्या भांड्याने पदार्थ जळण्याची शक्यता कमी होते. आपण जे इन्ग्रेडियंट्स घेतो आता जशी ही पिठं, तर ही पिठं खूप जुनी वगैरे असता कामा नये. पिठं विरी जाणं म्हणतो आपण. विरी जाणं म्हणजे पिठाचा चिकटपणा कमी होतो. ही सगळी जी बाकीची मेहनत आणि हे बाकीचे घटक पदार्थ त्याच्यातून वाया जातात. आणि त्याच्यानंतर जो भाव मनात घेऊन पदार्थ करतो ना तो भाव त्या पदार्थात उतरतो. आपल्याकडे बघा प्रत्येक लहान मुलाला किंवा किती मोठ्याही मुलाला अर्थातच त्याच्या आईने केलेला पदार्थ फार आवडतो. का आवडतो? तो आवडतो कारण तो आई जेव्हा त्या मुलासाठी पदार्थ करत असते ना तेव्हा त्या आईची माया ममता त्या पदार्थात उतरते. पाणी किती घालायचं तर साखर बुडेल आणि त्याच्यानंतर 2 पेर वर राहील. आपल्याकडे पहा खूप सोपं दिलेलं आहे. याच्यामध्ये फार काही कठीण नाहीये. तुम्हाला दरवेळेला फुटपट्टी घेऊन बसायचं नाहीये पण अंदाज घेऊन आपल्याला करायचं आहे. मी काय करतो ते सांगतो की मी साखर बुडवून ठेवतो पाण्यामध्ये, लगेच गॅसवर ठेवत नाही. त्याला अर्धा पाऊण तास मुरू देतो, आपोआपच ती साखर विरघळते. आपल्या ह्याचा पण जरा अंदाज घ्या. याचं होत आलंय आता आपलं हे भाजून झालेलं आहे. किती वेळेपर्यंत आपल्याला हे भाजत राहायचं? ह्याचा रंग बदलतो आणि याच्यामध्ये हे हलकं होऊन येतं पीठ. आधी जर तुम्ही बघितलं असेल ना हे थोडंसं असं घट्ट होतं, हे आता नंतर आपोआप हलकं होत चाललंय आणि त्याच्यातून बुडबुडे येत आहेत. हे इंडिकेशन आहे, हे लक्षण आहे की आता आपली गुळपापडीची हे कणिक, हे पीठ जे काही आहे हे भाजून होत आलेलं आहे. तुम्ही आता मगाशी बऱ्याच टिप्स सांगत होता. हो. तेव्हा मला असं जाणवलं की तुमच्या पुस्तकांबद्दल आपण जाणून घ्यावं आणि प्रेक्षकांना सुद्धा सांगावं. जरूर. त्यासाठी आम्ही उत्सुक आहोतच. भेटूयात एका छोट्याशा विश्रांतीनंतर. अनवट स्वादमध्ये विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतो. आज वैभव भालडे आपल्या समवेत या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत, जे आपल्याला गुळ पापडी तीही नाचणीची कशी बनते ते दाखवत आहेत. आपण त्यांच्याकडून इतर त्यांच्या छंदांबद्दल देखील जाणून घेऊयात, पण तत्पूर्वी पाहूयात हे मिश्रण सगळं रेडी झालंय आता भाजून. होय, मिश्रण झालंय. आता मी गॅस बंद करतोय. आता आपल्याला त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. आपण मगाशी जे प्रत्येकी 1 वाटी तूप आणि 2 प्रकारची पीठ म्हणजे नाचणीचं पीठ आणि कणिक हे मिक्स केलं होतं, हे भाजलं. प्रमाण 1 वाटी गूळ. आता हा गूळ आपण गॅस बंद करून मिसळण्याचं कारण हे आहे की तो कडक होऊ नये, त्याचा पाक होऊ नये आणि तो चिक्की त्याची होऊ नये. आपल्याला याची जी वडी करायची आहे ती वडी नीट होण्यासाठी आपल्याला ही टीप अतिशय आवश्यक आहे. आता तुम्ही जर बघाल तर पिठाची जी उष्णता होती, गॅस बंद आहे, पिठाची आणि कढईची जी उष्णता होती त्या उष्णतेच्या जोरावर हा गूळ त्याच्यात पूर्णपणे विरघळलाय. आणि गुळाची जी प्रॉपर्टी आहे ना बाइंडिंगची, त्याच्यामुळे आता हे पीठ परत त्याचा गोळा होऊ लागलाय. आता हा गोळा पूर्ण होण्याच्या आधी हा मी जास्तीत जास्त चांगला मिक्स करण्यासाठी त्याला पुन्हा पुन्हा कालवतोय. वेलदोड्याची पूड आपल्याला घालायची आहे. हो, पूर्ण घातली तरी मोजून. हो हो, तसंही आपण कुठल्याही गोड पदार्थामध्ये वेलदोडे किंवा जायफळ घालतो. शक्यतो गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ आणि साखरेच्या पदार्थात वेलदोडा असं आपल्याकडे एक पारंपरिक समीकरण आहे. पण गुळपापडीची जी ऊर्जा आहे ना ती सकाळी खावी म्हणतात आणि जायफळ खाल्लं की झोप येते. म्हणून मी याच्यात जायफळ न घालता जरी गुळ असला तरी याच्यामध्ये वेलदोडा घातलेला. आणखी एक टीप ही एक. तर तुम्ही या सगळ्या गोष्टी इतक्या जाणता तर तुम्ही त्या संग्रहित केलेल्या आहेत का? मी वडी थापता थापता तुमच्याशी गप्पा मारतो, कारण आता वडी थापणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी मी एका ताटलीला तूप लावून घेतलंय आणि ही वाटी आहे ज्याच्याने आपण ही वडी थापणार. हा,
तर तुम्ही पुस्तकाचं जे म्हणालात ना की पुस्तकामध्ये हे लिहिणं, याचा उल्लेख करणं, तर माझं सुग्रास म्हणून जे पुस्तक आहे ते रेसिपीज बद्दलच आहे. बरं, फिलॉसॉफी थ्रू रेसिपीज. एक मिनिट, काय? फिलॉसॉफी थ्रू रेसिपीज, बरोबर ऐकलं. समथिंग न्यू ना? गुळपापडीच आत्ता आपण जी बनवली आहे, कणिक किंवा नाचणीचं पीठ किंवा कुठलंही पीठ, याला स्वतःची अशी काही चव किंवा स्वाद नसतो. त्याची गुणधर्म असतात पण त्याचा स्वतःचा हे नसतो. गुळाला स्वतःची गोडी असते, पण तो नुसता गुळ आपण एका लिमिटच्या पलीकडे खाऊ नाही शकत. हे दोन पदार्थ जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा ती गुळपापडी बनते. तेव्हा तो गुळही पोषक म्हणून एखादा जण खाऊ शकतो आणि त्या पिठाचेही गुणधर्म घेऊ शकतो. माणूस म्हणून जगताना आपण भरपूर टक्के-टोणपे खात असतो. आयुष्यात चढ उतार येत असतात. आता तुम्ही बघितलं पीठ कसं गरम झालं होतं, तापलं होतं, तर माणूस तसा तावून सुलाखून निघतो. तो निघतो आणि मग तो जेव्हा त्या गुळाशी एकरूप होतो ना, तेव्हा त्याची बनते गुळपापडी. आपल्या आयुष्यात जर आपण विचार केला तर गुळ म्हणजे सकारात्मकता, गुळ म्हणजे परमेश्वर, गुळ म्हणजे जी ही शक्ती ज्याच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवता. या दोन शक्ती जेव्हा एकत्र येतात, माणूस आणि ती शक्ती, ते जेव्हा अद्वैत जेव्हा साधलं जातं, तेव्हा माणसाच्या आयुष्याचं शेवट गोड होतो गुळपापडी सारखा. ही एक शिकवण. वा. स्वयंपाकाच्या माध्यमातून एखादी रेसिपी देखील आपल्याला कशा पद्धतीने चांगला जीवनाचा संदेश देते. आणि मला या कल्पनेशी संबंधित तुम्ही लिहिलेलं पुस्तक पाहायला आणि वाचायलाही आवडेल. जरूर. हे सुग्रास पुस्तक, यामध्ये गुळपापडीशिवाय इतरही 50 रेसिपीज बद्दल लिहिलं आहे आणि प्रत्येक रेसिपी मधून मिळणारा संदेश तुम्हाला वेगळा काहीतरी देऊन जातो आणि वाचनाचा आनंद तर मिळतो, पण आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो. क्या बात आहे. वा, छान, धन्यवाद. बरं, सुग्रास खाद्याकडून विचार खाद्याकडे, क्या बात आहे. मला हे पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल. तर तुमचा हा लेखनाचा प्रवास केवळ या विषयापुरता आहे की आणखी काही विषय तुम्ही प्रेझेंट केले? हे माझं तिसरं पुस्तक आहे. याच्या आधी माझी 2 प्रकाशित झालेली पुस्तकं आहेत. पहिलं जे होतं त्या पुस्तकातही फार छान प्रयोग प्रकाशकांच्या सल्ल्याने केलेला आहे. मी दाखवतो तुम्हाला, हे कापून झालं की. त्या खूप छान कापता तुम्ही, अगदी शंकरपाळ्यांसारखा आकार येतो त्यांना. तुम्ही हे बघाल, हे पट्टी घेऊन कापतोय. तुम्हाला हे शिकवताना कोणी पट्टी घेऊन नाही शिकवलं ना? नाही, गमतीचा भाग आहे. नाही. हे माझं पहिलं पुस्तक, नाद अनाहताचा. आता उलटून बघा. अरे हां, इकडे गंध आठवणींचा, हे 2 टायटल्स आहेत. याच्यामध्ये आम्ही हे जोड पुस्तक केलं होतं. पुण्याचं जे प्रसाद प्रकाशन जे आहे, त्यांचंच अनाहत प्रकाशन ही ब्रांच आहे, त्यांनी हे माझं पुस्तक पहिलं केलं होतं. सुरुवात जेव्हा झाली लेखनाची, तेव्हा अशी काही थीम वगैरे नव्हती आणि त्याच्यामुळे मी वेगवेगळं लिहित होतो. ते एकत्र करणं हे थोडंसं कठीण होतं, कारण 2 विषय वेगळे होते. नाद अनाहताचा हा जो भाग आहे, याच्यामध्ये आध्यात्मिक शिकवण जे मला समजलं ते, आणि गंध आठवणींचा याच्यामध्ये नॉस्टेल्जिया. मग ते 2 एकत्र करून ते पुस्तक केलं. त्याच्यानंतर हे सुमन दुसरं, की जसं आपण सुग्रास मध्ये बघितलं की पदार्थांमधून फिलॉसॉफी, तसं सुमन मध्ये फुलांमधून फिलॉसॉफी. अरे वा, तर त्याच्यातही 50 फुलांबद्दल लिहिलंय. आता तुम्ही म्हणाल 50 आकडा कुठून आला? तर 50 म्हणजे मी 1 जानेवारीला नवीन विषय साधारण सुरू करतो आणि 31 डिसेंबरला संपवतो. दर शनिवारी मी एक लेख लिहितो. आपल्याकडे 52 आठवडे असतात वर्षातले, तर ॲव्हरेज 50 असे ते लेख मी लिहिलेले आहेत. वा. गेले 7 वर्ष आणि आयुष्याचा सदुपयोग तुम्ही करता असं मी म्हणेन. व्हेरी गुड. आणि ते पण योग्य प्लॅनिंग. कंटिन्यू. गेले 7 वर्ष एकही शनिवार चुकला नाहीये, हे मला विशेष सांगावं असं वाटतं. पण या सगळ्या याच्यामध्ये माझं स्वतःचं काही आहे असं म्हणण्यापेक्षा मी एक निवडला गेलेलो इन्स्ट्रुमेंट आहे, या भावनेनेच मी ते करत असतो आणि त्याच्यामुळे त्यातला आनंद मला फार जास्ती प्रमाणात मिळतो. वा, क्या बात. मला आज अनवर्ड्स वॉचच्या किचनमध्ये तुमच्याकडून फक्त रेसिपीज नाही तर बऱ्याच गोष्टी देखील शिकायला मिळतात आणि आमच्या प्रेक्षकांना देखील अत्यानंद होत असेल की अशी देखील काही मंडळी आहेत की जी स्वयंपाकाच्या माध्यमातून, पदार्थांच्या माध्यमातून एक चांगला संदेशही देतात आणि अनेकांना प्रेरितही करतात.
सो यू आर दॅट इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी आय थिंक. Thank you so है ना. तर खरंच तुम्ही असं काम करत राहा, आणखी लेख लिहित राहा. मला तर असं वाटतं सुमन पार्ट 1 किंवा सुग्रास पार्ट 2 वगैरे अशा त्याच्या सिरीज याव्या, आणि केवळ 50 या आकड्यापुरतं ते मर्यादित न राहता अजूनही काही वेगवेगळ्या रेसिपीजमधून जीवन जगण्याचा कोणता चांगला संदेश तुम्हाला सुचलाय तो तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत राहा. तुम्हाला या सदिच्छा आहेत आमच्या. धन्यवाद. बरं, आपल्याला आता किती वेळ थांबायचंय? आता झालेली आहे, आपण आता काढू पण शकतो. गरम आहे. पण हे हँडल करता येण्यासारखं आहे. आता तुम्ही बघाल तर ही वडी तयार झालेली आहे. बर, आणि पाहू, टेस्ट करू का मी? नक्की नक्की. तुम्ही खूप छान संदेश आम्हाला दिला, त्याबद्दल तुम्हाला तुमचं तोंड गोड करतो मी. थँक्यू. तुम्ही देखील टेस्ट करा, मी देखील टेस्ट करतो. आमच्या स्टुडिओमध्ये 2 मिनिटं सन्नाटा असणार आहे. आम्ही खातोय. अप्रतिम. त्यात ती गरम गरम टेस्ट करतोय. आमच्या पाहुण्यांनी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तुमच्याच पाहुण्यात तुमच्यासारखे छान. अरे आणि वा. तशीच रेसिपी ही छान. टिपिकल पुणेकर बरं का. वा, पुणे तिथे काय उणे म्हणतात ना, त्यांच्याकडेही काही उणं नाहीये. फार छान वेगवेगळ्या कला तुम्हाला अवगत आहेत. तुम्ही उत्तम स्वयंपाक करतात. मला सांगा, गुळ पापडी या व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या पदार्थांमध्ये तुमची एकदम हुकूमत आहे? पदार्थांवर हुकूमत मिळवणं हा रेसिपी. हो हो हो. पण त्याच्यापेक्षा मी असं म्हणेन की कोणकोणत्या पदार्थांमधून मी लोकांची मनं जिंकली आहेत ते सांगायला मला जास्त आवडेल. तर घरात तर हे मी लहानपणापासून करत आलोय. हो, हे काय काजू बदाम सगळं छान सजावट केलेली आहे. पौष्टिक पदार्थ आहे. त्याची पौष्टिकता सजावटीतूनही वाढवावी अशा याच्याने हे केलंय मी. हे करता करता आपण ही गुळ पापडी करताना ड्रायफ्रूट त्यात टाकू शकतो का? नक्की टाकू शकतो. पण त्याच्याने होतं असं की याची जी बेसिक जी चव आहे ही बेसिक गुळपापडी आहे. याच्यात मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं तुम्ही तळलेला डिंक, पोहे काही टाकू शकता, ड्रायफ्रुट्सही टाकू शकता. पण बेसिक रेसिपी जी असते गुळपापडीची ती त्याच्यामध्ये काहीही नसतं. त्याच्यात कुठलेही नट्स किंवा हे नसतात. आणि बऱ्याचदा ते मला स्वतःला किंवा माझ्या मुलाला त्याच्यात मध्ये येणारे ते तुकडे आम्हाला फारसे आवडत नाहीत. आणि अशी मी बरीच लोक बघितली किंवा इव्हन काही लहान मुलांना त्याचा त्रासही होतो म्हणतात. त्याच्यामुळे मी हे प्लेनच केले. बरोबर. तुम्ही प्लेटिंग करता करता मला त्या ग्रुप बद्दल सांगा. हो, तर मुंबई स्वयंपाकघरच्या ग्रुपवर मला जी लोकप्रियता मिळाली ती माझ्या सगळ्यात पहिल्या सिरीजमुळे. ज्याचं नाव होतं वड्याच वड्या. वड्याच वड्या. वड्याच वड्या. अनेक प्रकारच्या वड्या मी तिथे केल्या, दाखवल्या. रवा बेसनाच्या वडीपासून, नारळाच्या वडीपासून तिथे आपण अनेक वड्यांची कृती दाखवली. आणि त्याच्यानंतर रेसिपी तर मी दाखवत होतो, म्हणजे रेसिपी मी ग्रुपवर जेव्हा जेव्हा टाकत होतो त्याच्यानंतर अनेक जणींनी माझ्याशी वैयक्तिकरित्या संपर्क साधून इवन शंका कुशंका विचारून त्याचं निरसन करण्याचाही मी प्रयत्न केला. अतिशय ऍक्टिव्ह आणि अतिशय छान ग्रुप आहे. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे, म्हणजे मीच एकटा आहे असं नाही, अनेक तिथे सुग्रणी, अनेक बल्लव तिथे आहेत. आणि त्या सगळ्यांच्या सहभागाने तो ग्रुप आम्ही अतिशय एन्जॉय करतो तिथे असं. मला आनंद वाटतोय. आता बरेच प्लॅटफॉर्म्स असे आलेले आहेत की जिथे आपण आपल्या कलेला प्रेझेंट करू शकतो. मग या अशा सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा केवळ वेळ घालवण्यासाठी उपयोग न करता आपली कला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जर केला तर असं एखादं व्यक्तिमत्व घडू शकतं ज्यांच्याशी अनेक लोक जोडले जातात. आणि हीच कला तुम्हाला देखील प्रसिद्धी मिळवून देते, नाही का? क्या बात आहे. खूप छान सर्व सुद्धा केलेला आहे. मला पुन्हा एकदा ताव मारा असं वाटतोय. नक्की नक्की. मी नक्कीच मारेन. पण मी अवश्य सांगेन की आज वैभवजींनी माझं केवळ तोंडच गोड केलेलं नाही, तर
त्यांच्या फिलॉसॉफिकल विचारांनी आपलं मन देखील तृप्त केलेलं आहे. धन्यवाद. त्याबद्दल खरंच तुमचे आभार. खूप चांगला संदेश आमच्या प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचवलेला आहे. एकंदरीत तुमचा आजचा अनुभव कसा होता तेही आम्हाला ऐकायला आवडेल. फार छान अनुभव आहे. सकाळपासून आपण जे एकत्र काम करतोय त्याच्याने एक मला नवीन ऊर्जा मिळाली आहे असं मी म्हणेन. आजवरचं जे लिखाण करत गेलो त्या लिखाणामध्ये काहीतरी त्या आठवड्यात घडलेल्या प्रसंगाशी रिलेटेड गोष्टी असायच्या आणि तुम्ही नक्कीच पुढच्या लेखात आजच्या अनुभवाचा उल्लेख नक्की तुम्हाला सापडेल. आणि तेच मला असं वाटतं या सगळ्या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं टेक अवे आहे माझ्यासाठी की हा जो आनंद मला मिळाला आणि ही जी संधी मिळाली त्याच्यासाठी मुंबई दूरदर्शन आणि तुम्हा सगळ्या टीमचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. आज तुमच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक आपले प्रेक्षक जे आहेत ते केवळ रेसिपीज ट्राय करणार नाहीत तर वर्षाचा सदुपयोग कसा करावा हे देखील शिकतील. कारण ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की अगदी 1 जानेवारीला मी लिहायला सुरुवात करतो 31 डिसेंबरपर्यंत आणि त्यात प्रॉपर एक सॅटर्डे तुम्ही राखीव ठेवलेला आहे. एकेका लेखासाठी 52 आठवड्यांमधले तुम्ही 50 आठवडे लिखाण करतात आणि त्याच 50 या आकड्याला घेऊन त्यांनी पुस्तकामध्ये 50 गोष्टींचा समावेश केलेला आहे. अशा पद्धतीनं अनेक जण प्रेरणा घेतील आणि नवीन वर्षाचा संकल्प अवश्य करतील अशी मला खात्री आहे आणि त्यांच्या देखील कलेला वाव मिळेल. तुम्ही आमच्या कार्यक्रमात येऊन खूप छान संदेश देऊन चांगली रेसिपी देखील खाऊ घातली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. मंडळी, पुढच्या ही भागामध्ये अशाच एका वेगळ्या आपल्या पाहुण्याला आपण भेटणार आहोत. त्यांच्याकडूनही आणखी काही निराळी रेसिपी आपल्याला कळेलच, पण तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. आणि हो, अवश्य आपल्या प्रत्येक गोष्टीतून फिलॉसॉफिकल विचार एखादा गवसतोय का हे शोधण्याचा प्रयत्न करा. बघा, जगायला मजा येईल. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद. त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद. जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद.